तिरुमलराव एका बँकेत काम करत होता. तिथे साफसफाईचे काम करण्यासाठी सुजाता जात होती. सुजाता आणि तिची मुलगी ऐश्वर्या दोघी मायलेकीच राहत होत्या. त्या दोघींना कोणाचा आधार नव्हता. सुजाता अजून जवान होती. तिच्या मऊ शरीरावर तिरुमलची नजर फिरू लागली. सुजाता चांगलीच तयारीची होती. तिने अधिकाऱ्याच्या नजरेतील वासना हेरली. तिलाही पुरुष हवाच होता. त्यातही पैसेवाला पुरुष मिळाला तर तिचे पैसे आणि वासनापूर्ती ही दोन्ही कामे होणार होते. तिने तिरुमल याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. तिच्याकडून प्रतिसाद मिळतो म्हटल्यावर त्याने पुढचे पाऊल टाकले. तिला मिठीत घेतले. तिने फार आडेवेडे घेतले नाही. तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. आता तिला सुख मिळू लागले आणि पैसे देखील मिळू लागले. तिरुमल यालाही एक बाई निवांतपणे भोगायला मिळू लागली होती. त्यामुळे तो देखील खुश होता. गेले 3-4 वर्ष त्या दोघांमध्ये संबंध होते. दोघांमध्ये शरीर संबंध असल्याने त्याचे तिच्या घरी जाणे येणे होत होते. त्यावेळी त्याची नजर ऐश्वर्यावर पडली. तसेच कामाच्या ठिकाणी तिची मुलगी ऐश्वर्या येत होती. ऐश्वर्या वयात आली होती. ती खूप सुंदर होती. त्यातच तिच्या नाजूक देहावर जवानीच्या खुणा उमलू लागल्या होत्या. त्याची नजर तिच्या कामुक देहावर फिरू लागली. तो आता ऐश्वर्याशी देखील जवळीक करू लागला. तिला भेटवस्तू देऊ लागला आणि पैसे देऊ लागला. साहजिकच तिला तो आवडू लागला. त्याचा हा खेळ आई सुजाताच्या नजरेतून सुटला नाही. तिरुमल आपल्या मुलीला इतके का खुश ठेवतो हे तिच्या आता लक्षात आले. पण त्याला दुखून चालणार नव्हते. त्यामुळे ऐश्वर्याचे लग्न लावून द्यावे असा विचार सुजाता करू लागली. सुजाताने तिरुमल याला सांगितले की ऐश्वर्याचे लग्न लावून दिले पाहिजे, पण त्यासाठी पैसे नाही. त्यावर त्याने सांगितले, पैशाची काळजी करू नको, ते मी बघतो. पण तू जावाई मात्र चांगला श्रीमंत तरुण बघ. पुढे काय करायचे ते मी सांगतो. सुजाताला बघता बघता तिरुमल एक वेगळाच प्लॅन आखत होता. दरम्यान ऐश्वर्यासाठी तेजेश्वर याचे स्थळ आले होते. तेजेश्वर याची सांपत्तिक स्थिती श्रीमंत होती. तो नृत्य शिक्षक आणि जमीन भूमापनाची कामे करत होता. त्याची कमाई चांगली होती. तसेच त्याचे एकत्रित कुटुंब होते. त्यामुळे घरही सदन होते. सुजाताने हे स्थळ पसंत केले आणि मुलगी पाहण्यास येण्याचे आमंत्रण दिले. तेजेश्वर आणि त्याच्या घरची मंडळी ऐश्वर्याला पाहण्यासाठी गेली. तिला पाहताच तो तिच्या रूपावर फिदा झाला. तिच्या रूपाची मोहिनी सगळ्यांवरच पडली आणि त्यांनी पसंती कळवली. मध्यस्थांमार्फत लग्नाची तारीखही ठरली. त्या दोघांचे लग्न दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी होणार होते. पण त्याआधीच ऐश्वर्या घरातून पळून गेली. ती जवळपास 2 महिने बेपत्ता होती. ती कुठे गेली याचा शोध घेतला जात होता. तेव्हा ती आपल्या आईचा प्रियकर तिरुमलराव याच्यासोबत गेली होती. तिरुमलला काही करून तिचा उपभोग घ्यायचा होता. तिचे लग्न झाले आणि ती नांदायला गेली तर ती त्याच्या हाती लागणार नव्हती. त्यामुळे त्याने आधीच तिला जाळ्यात ओढले आणि तिला घेऊन तो पसार झाला. त्याने तिला एका फ्लॅटमध्ये ठेवले होते. तिथे तो रोज तिचा उपभोग घेत होता. तसेच सुजाताला भेटून तू काही काळजी करू नको, ऐश्वर्या सुखरूप आहे असे सांगितले. तेव्हा सुजाताच्या लक्षात आले की ऐश्वर्या कुठे असेल, पण ती काही बोलली नाही. तिरुमलराव सुजाताला भोगत होता. आता मायलेकी दोघेही तिरुमलरावच्या तडाख्यात सापडल्या होत्या. तो दोघींबरोबर वासनेचा खेळ खेळत होता. तिकडे ती गायब झाल्याने तेजेश्वरचे लग्नाचा विचार रद्द केला. तो आपल्या कामात व्यस्त राहिला. तिचे लग्न मोडले तर तिला आयुष्यभर पोसावे लागेल हे तिरुमलच्या लक्षात आले. त्यापेक्षा तिचे लग्न लावून घ्यायचे, नंतर नवऱ्याकडून सोडचिठ्ठी घेऊन पोटगी घेऊन परत आणायचे आणि मग मायलेकीला निवांत भोगत राहायचे असा त्याचा डाव होता. या खेळाला सुजाता आणि ऐश्वर्या या मायलेकींची ही मूकसंमती होती. कारण आता त्या दोघी देखील त्याच्या अधीन झाल्या होत्या. तिरुमलकडून पाहिजे ते सुख भोगून आईच्या सांगण्यावरून ऐश्वर्या काही दिवसांनी घराकडे परतली. त्यानंतर त्या मायलेकींनी तेजेश्वरची भेट घेत त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ऐश्वर्याने लाडीक चाळा करत तेजेश्वरला सांगितले की माझ्या लग्नाचा खर्च आईला पेलवत नसल्याने मी खर्चाची तजवीज नातेवाईकांकडून करत होते. त्या दोघी मायलेकींनी तेजेश्वरला ती गोष्ट पटवून सांगितल्याने त्याचाही विश्वास बसला.
त्याने लग्नाला होकार दिला, पण त्या मायलेकींचा डाव त्याच्या लक्षात आला नाही. ऐश्वर्या त्याच्यासोबत लग्न फक्त त्याच्या प्रॉपर्टीसाठी करणार होती. त्या दोघींना लग्नापेक्षा तेजेश्वरची प्रॉपर्टी महत्त्वाची होती. लग्न झाल्यानंतर तिरुमलराव याच्या मदतीने तेजेश्वरला संपवायचे आणि त्याची प्रॉपर्टी मिळवायची असा डाव या तिघांनी आखला होता. अखेर तेजेश्वर आणि ऐश्वर्या यांचे लग्न दिनांक 18 मे 2025 रोजी लावण्यात आले. ऐश्वर्याचे लग्न तेजेश्वरशी झाले असले तरीही तिचे शारीरिक संबंध हे आईचा प्रियकर तिरुमलराव याच्याबरोबर होते. या तिघांनाही तेजेश्वर याच्या संपत्तीत इंटरेस्ट होता. तेजेश्वर बरोबर लग्न झाल्याने ऐश्वर्याला त्याच्या संपत्तीतला वाटा मिळू शकतो याचा अंदाज तिरुमलराव, सुजाता आणि ऐश्वर्या यांनी बांधला होता. लग्न झाल्यापासून ऐश्वर्या तेजेश्वर याच्याशी फटकन वागत होती. ती त्याला किंमत देत नव्हती. त्यातच ती तासनतास कोणाशी तरी मोबाईलवरून गप्पा मारत होती. नेमकी हीच गोष्ट नवरा या नात्याने तेजेश्वरला खटकत होती. त्यातच त्याला समजले होते की बायको ऐश्वर्याचे बँकेत काम करणाऱ्या तिरुमलशी विवाहबाह्य संबंध आहेत. या कारणातून दोघांमध्ये नेहमी भांडणतंटा होऊ लागला होता. आता कुठे लग्न होऊन महिनाही झाला नव्हता. तोपर्यंत नवविवाहित दाम्पत्यात रोज भांडणे होऊ लागल्याने घरचे लोक चिंतेत होते. त्यांनी दोघांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ऐश्वर्याला नवऱ्यात इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे तेजेश्वरने माहिती काढण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला समजले की त्याच्या बायकोचे आणि सासूचे एकाच व्यक्तीबरोबर संबंध आहे. त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आपण ऐश्वर्याबरोबर लग्न करून चुकलो आहोत असे त्याला वाटू लागले होते. नवरा बायकोची भांडणे महिनाभरात विकोपाला गेली होती. इकडे तिरुमलरावने सुजाताला हाताशी धरून तेजेश्वरला मारण्याचा प्लॅन केला. त्यासाठी त्याने आपल्या ड्रायव्हरला हाताशी धरले. त्याच्या ओळखीने तिरुमल याने तेजेश्वरला मारण्यासाठी आणखी दोघांना हाताशी धरले. त्या तिघांना तेजेश्वर याला मारण्यासाठी 3 लाख रुपयांची सुपारी दिली. त्यातील 1 लाख रुपये लागलीच तिरुमलने दिले. काम झाल्यानंतर 2 लाख रुपये देण्याचे ठरले. तेजेश्वरला मारण्याची सुपारी दिल्याने सुजाता आणि ऐश्वर्या या दोघींना माहीत झाले. त्या दोघीही या कटात सामील झाल्या. मंगळवार दिनांक 17 जून 2025 रोजी तेजेश्वर हा गढवाल येथे कारने गेला. त्याचवेळी त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. फोन केलेल्या व्यक्तीने त्याला सांगितले की गढवाल येथील एरवली येथील जमिनीची मोजणी करण्याची आहे. त्यावेळी तेजेश्वरने मी येतो असे सांगितले. त्यानंतर तो फोन केलेल्या व्यक्तीने सांगितलेल्या पत्त्यावर तो पोहोचला. तेव्हा त्याच्या कारमध्ये 3 जण येऊन बसले. तेजेश्वर त्यांना घेऊन येरवली येथे जाऊ लागला. बोलता बोलता त्या तिघांनी त्याच्याशी भांडण सुरू केले. तोही त्या तिघांशी वाद घालत होता. अखेर त्या तिघांनी वाटेत निर्मनुष्य ठिकाण पाहून त्याला कार थांबवण्यास सांगितले. तो कार थांबवताच त्यांनी कारमध्येच त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या गळ्यावर चाकू फिरवला. त्याचा गळा चिरल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा कारमध्येच मृत्यू झाला. याची हत्या केल्यानंतर त्यांनी त्याच कारमधून मृतदेह कर्नूल जवळील कॅनलमध्ये नेऊन टाकला. त्यानंतर मारेकऱ्यांनी तिरुमलराव आणि सुजाता यांना येथे बोलावून घेऊन तेजेश्वर याचा मृतदेह दाखवला. तेजेश्वरला मारल्याची खात्री पटताच त्यांनी त्या मारेकऱ्यांना 2 लाख रुपये दिले. त्यानंतर घटनास्थळावरून ती कार घेऊन मारेकरी निघून गेले. इकडे मंगळवार दिनांक 17 जून 2025 रोजी सकाळी घरातून बाहेर गेलेला तेजेश्वर रात्री घराकडे परत आला नसल्याने त्याच्या भावाने त्याचा शोध घेतला. तसेच तो बेपत्ता झाला असल्याची तक्रार गढवाल पोलिसात दिली. पोलिसही त्याचा शोध घेत असताना दिनांक 22 जून रोजी गढवाल परिसरातील कॅनेलमध्ये तेजेश्वर याचा मृतदेह पोलिसांना मिळाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी गढवाल येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. पोलीस या घटनेचा तपास करत असताना तांत्रिक माहितीवरून पोलिसांना समजले की घटनेच्या दिवशी तेजेश्वर याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला होता. त्या फोनची माहिती पोलिसांनी घेतली असता फोन नागेश याने केल्याचे पोलिसांना समजले. त्या फोनच्या माहितीवरून पोलिसांनी नागेश, परशुराम आणि राजू यांना ताब्यात घेतले. त्या तिघांकडे तेजेश्वर याच्या हत्येची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्या तिघांनी तिरुमलराव याच्या सांगण्यावरून
आपण तेजश्वरची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. या घटनेपासून तिरुमलराव हा फरार झालेला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान पोलिसांना आणखी एक माहिती मिळाली की तेजश्वर याची बायको ऐश्वर्याने लग्नानंतर महिन्याभरातच तिरुमलराव याच्याशी आपल्या मोबाईलवरून सुमारे 2000 वेळा फोन केले होते. पोलिसांनी संशयावरून ऐश्वर्याला ताब्यात घेऊन तिच्याकडे तेजश्वर याच्या हत्येची चौकशी केली. तेव्हा या हत्येची मास्टरमाइंड ऐश्वर्याची आई सुजाता असल्याचे समोर आले. तिलाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा तिने आपले आणि आपल्या लेकीचे तिरुमलराव याच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचे कबूल केले. तेजश्वरची हत्या तिरुमल याने 3 लाख रुपयाची सुपारी देऊन केली आहे. ही सुपारी त्या तिघांनी मिळून आपले विवाहबाह्य अनैतिक संबंध झाकण्यासाठी आणि तेजश्वर याच्या संपत्तीसाठी केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मायलेकींनी गुन्हा कबूल केल्याने तेजश्वरच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून तेजश्वर वय 32 याची हत्या करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्याची बायको ऐश्वर्या वय 22, तिची आई सुजाता वय 45, तिचा प्रियकर तिरुमलराव वय 45 आणि मारेकरी नागेश परशुराम आणि राजू यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.